आज गुरुवार आणि गरुडेश्वर क्षेत्री श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराजांच्या समाधीस्थळी सकाळी सकाळी हा योग खूपच दुर्मिळ आणि छान आम्हाला इथे राहायला मिळालं. आता आम्ही पुढच्या रस्त्याला प्रस्थान करणार आहोत. पादुका समाधी मंदिर, निर्गुण पादुका. मधुचंद्रेश्वर महादेव. विचारत विचारत आलो मैयाच्या किनारी. इकडे मंदिर सापडलं, खूप आनंद झाला. वर अजून एक शिवलिंग आहे. वरती जायला मार्ग माहित नाहीये. झरिया इथलं पंचमुखी हनुमान मंदिर आलं. आमचा दुपारचा ब्रेक. इथे जेवण, कपडे धुणे ते वाळेपर्यंत आराम सगळं होणार. इथे सामान ठेवून विश्रांती घ्यायची जागा. पंचमुखी महादेवांचं दर्शन. पंचमुखी मारुतीच्या इथून पुढे निघालो. एके ठिकाणी चहा मिळाला आणि आता आहे प्रचंड मोठा कॅनॉल. मैयाचं पाणी कच्छपर्यंत नेलेलं आहे. एवढा मोठा बांधलेला कॅनॉल आहे. प्रचंड मोठी नदी वाटते. वाटेमध्ये अनेक बोरांची झाडं, त्याच्यात तर पिकायला लागली आहेत फळं आणि त्याचे सडे पडलेले असतात. घ्यायची म्हणणं उचलून खायची. नाही लक्ष दिलं तर त्याच्यावर पाय पडतात. मग आता आमचा तिकडचा रस्ता मोठा सोडून आम्ही पगडंडी रस्ता पकडला. इकडून जरा कमी आहे. छोटी अंबाजीला निघालोय. पोरं लगडलेली झाडं आणि कमानदार रस्ता. जी पिकलेली असतात ती खाली गळून पडतात. ती आम्ही उचलून घेतो. अशी वर झाडांना असतात आणि खाली पडलेली असतात. ही अशी इकडे इकडे. ओके, किती आहेत? भरपूर आहेत ना. संत करायचं कुठलं खायचंय? बोगदाचा रस्ता, नॅचरल कमान.
सगळीकडे सागाची झाडं आहेत. आता नवीन रस्ते बनवलेत त्यामुळे चालायला सुखद आहे. वळणावळणाचा रस्ता छान वाटतोय. आता 2-3 किलोमीटरवर छोटी अंबाजी म्हणून ठिकाण आहे. तिथे आम्ही रात्रीचा मुक्काम करणार आहे. आणि ढग आलेत त्यामुळे ऊन नाही, त्यामुळे त्रास नाही आहे चालायला. नानी अंबाजी मंदिर आलं एकदाच. नर्मद छोटी अंबाजी मंदिरात आलोय आम्ही. शंकराचं मंदिर. ओम नमः शिवाय.